पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीतील अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलाताई सुकलाल माळी तसेच नगरसेवकांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण तसेच आमदार सना मलिक शेख यांची जाहीर प्रचार सभेचे आयोजन दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बुधवारी करण्यात आले होते। शिंदखेडा शहरातील हैदर अली चौकात प्रचार सभा घेण्यात आली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होत आहेत यांसह अनेक योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षमीकरण करण्यात येत आहे। तसेच येणाऱ्या काळात शिंदखेडा शहरातील खुंटलेला विकास होईल असा विश्वास यावेळी प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी व्यक्त केलाय। त्याचप्रमाणे नक्कीच यावेळी शिंदखेडा शहरात 100% बदल होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माळीताई तसेच सर्व नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून रखडलेला विकास व आजच्या पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती। तसेच अशीच गर्दी येत्या 2 तारखेला मतदानाच्या दिवशी मतांच्या स्वरूपात आमच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास प्रदेश प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी मोठ्या संख्येने प्रचार सभेला परिसरातील महिलांसह नागरिकांनी गर्दी केली होती। मुख्य संपादक जतीन बोरसे। सामना रंगतो याकडे आपण कसं पाहता? नक्कीच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी काही ठिकाणी महायुती सोबत आहे, काही ठिकाणी महायुतीच्या एकमेकाच्या विरोधात निवडणूक होत आहेत। परंतु हा निर्णय राज्य स्तरावरचा नसून तो स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे। त्याच्यामुळे या निर्णयामुळे राज्याच्या महायुतीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही, कारण आमची महायुती एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती झालेली आहे आणि आजच्या या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय भेटावा यासाठी या ठिकाणी निवडणूक लढत आहेत। त्याच्यामुळे या निवडणुकीचा आणि महायुतीच्या एकत्रित असण्याचा प्रश्न असा दुरावत नाही, उद्भवत नाही। मला वाटतं याच्यावरती काही फरक पडणार नाही। शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी प्रचार सभेला आम्ही इथे उपस्थित होतो। इथला उत्साह पाहून आम्हाला पूर्णपणे खात्री आहे इथं बदल या ठिकाणी 100% निश्चित आहे। अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माळीताईला भरघोस मतांनी मतदान हे 2 तारखेला होईल। कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून रखडलेला जो विकास आहे तो विकास अधिक गतीने पुढे घेऊन जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी ज्या पद्धतीने गर्दी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होती, 2 तारखेला अशाच पद्धतीने मताच्या रूपाने हे लोक आमच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहतील हा विश्वास आजच्या या सभेच्या माध्यमातून दिसून येतोय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।